बऱ्याच वेळा समाजामध्ये परमार्थाला अंधश्रद्धा म्हणून बघितलं जातं. बरोबर आहे. तर ह्या अंधश्रद्धा बघणाऱ्या समाजामध्ये आपण ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणजे ॲज अ स्वतंत्र व्यक्तिमत्व बरोबर. म्हणून ती श्रद्धा कशी टिकवून ठेवायची? हा फार छान प्रश्न आहे. याला दोन्ही लोक कारणीभूत आहेत. परमार्थ करणारी लोकही कारणीभूत हं, आहेत आणि परमार्थाकडे साक्षीत्वाने किंवा केवळ तटस्थपणे बघणारी लोक देखील कारणीभूत आहेत. बरोबर. परमार्थाचे अनुभव म्हटल्यानंतर लोक म्हणतात, अहो काय सांगावेत अनुभव. गुरूंच्याकडे निघालो, बस पूर्ण भरली होती. आतमध्ये गेलो की एक मनुष्य उठून उभा राहिला आणि मला जागा दिली बसायला. हं, किंवा एक जण म्हणाला, अहो माझी गाडी सुटणारच होती, पण काय सांगू धापा टाकत गेलो आणि 15 मिनिटं गाडी लेट आली. काय गुरुकृपा आहे माझ्यावर. हं, तुम्ही परमार्थाला या छोट्या-छोट्या अनुभवांच्या आधाराने मोजा, काही हरकत नाही. हं, पण हे तुमच्यापुरते वैयक्तिक असू द्या ना. हं, तुम्ही जेव्हा समाजामध्ये 4 लोकांसमोर असे बोलता, तेव्हा लोकं असं म्हणतात, की परमार्थ करणं म्हणजे गाडीत जागा मिळणं, गाडी वेळेवर मिळणं, अभ्यास नसलेल्या विषयामध्ये जाऊन पास होणं. हं, मग हे जर तुम्ही अनुभव या रूपाने परमार्थाचे मांडू लागला, तर अंधश्रद्धा ही अशा लोकांमुळे स्वाभाविकपणे पसरते. समाजामध्ये पसरतेच. त्यामुळे परमार्थामध्ये काय आहे माहिती आहे का, जो अनुभव आहे हा सगळा अतिंद्रिय आहे. हं, म्हणजे थोडक्यात हा इंद्रियांच्या पलीकडचा विषय आहे. आणि इंद्रियांच्या पलीकडे असलेला हा विषय याचा हं, एकच अनुभव आहे आणि तो म्हणजे ज्या व्यक्तीला भेटल्यानंतर, त्याच्याशी बोलल्यानंतर हं. तुम्हाला अकारण आनंद व प्रसन्नता होते, हा परमार्थाचा संसर्गजन्य अनुभव आहे. ओके. म्हणजे अशा व्यक्तीला तुम्ही जाऊन भेटा, की खूप तणावात आहात आणि जाऊन भेटला आणि बस हं. छान हलकं वाटलं एकदम. म्हणजे मला प्रसन्न. याच्यावर एक वैभव जोशींची एक कविता आठवली, हां, की हां. ॲक्चुअली ती प्रेम कविता आहे. पण मी त्या कवितेला खूप वेगळ्या दृष्टीने बघतो, हं, हं. की तुला भेटून कळते काय असते चांदणे. वाह! जसे तुझ्या देहात वसते चांदणे. आहा! तसे तसे नभी मी लाखो दिवे पाहतो. हां. पण तुझ्या इतुके कधीही लख्ख नसते वाह, चांदणे. वाह, वाह! सो याच्यामध्ये त्यांनी केलेली संकल्पना ही प्रेम नाही, नाही. कवितेसारखी अर्थात आहे. तुम्ही त्याला जर गुरुच्या दृष्टिकोनातून बघितलं एक्झॅक्टली. तर अगदी सो बरोबर आहे. आपण प्रत्येक व्यक्तीला भेटल्यावर हो. आपल्याला चांदण्याचा अनुभव घ्यायला चांदण्याचा पाहिजे, हे अगदी माझं बरोबर. मत आहे. आणि परमार्थाचा हाच अनुभव आहे. तो व्यक्ती ती स्वतःही शीतलता अनुभवत असतो बरोबर. आतमध्ये. आणि असं नाहीये की त्या शीतलतेमध्ये त्याला सगळंच अनुकूल आहे म्हणून हं. ती शीतलता आहे. बघा माझ्या महादेवाने कंठाशी विष धारण केलंय आणि तो हिमालयामध्ये बर्फाच्छादित शिखरांमध्ये हं. बसलाय. म्हणजे ज्याच्याकडे शीतलता आहे हं. त्याला देखील विषाचा दाह आहेच. आणि शीतलता ही विषाच्या दाहाच्या संलग्नतेमध्येच उठून दिसते. हं. एखाद्याला सगळीच प्रापंचिक अनुकूलता आहे म्हणून तो प्रसन्न आहे, हा तर प्रपंचाचा अनुभव झाला.